महाराष्ट्रातील तमाम डी.एड. बी.एड. गुरुजींना नमस्कार. एजिवा व इनलाइट फाउंडेशनमध्ये आपले हार्दिक स्वागत. बांधवांनो, आज मी नेमकं जे काही तुम्हाला सांगणार आहेत ते तुम्ही कान टवकारून आणि आजूबाजूला कुठलेही उद्दीपक म्हणजे कुठलाही आवाज, कुठलाही घोंगाट जरी तुम्हाला येत असेल, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय ना त्या तुम्ही लक्षात ठेवा. कारण येणाऱ्या 2021 TET परीक्षेत या तक्त्याच्या बाहेर, या घटकाच्या बाहेर जर एखादा प्रश्न आला तर तुम्ही आवर्जून सांगा की सुराशे सर, TETला किंवा स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणं सोडून द्या. कारण बांधवांनो, अध्ययन आणि अध्यापन करत असताना ते परीक्षाभिमुख आणि आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांचा जो काही वयोगट आहे, त्यांची जी बौद्धिक पातळी आहे ती लक्षात घेऊन आणि कठीण गोष्ट जर सोपी करून जर सांगितली ना, जगात कुठल्याही व्यक्तीला यश मिळू शकतं. पण भानगड काय होती की नेमकं परीक्षेत काय येतं ह्याचं उत्तर नेमकं कुणाकडे नसतं. म्हणून मी बरेच दिवस विचार केला. अनेक डी.एडच्या, अनेक TETच्या, CETच्या, टेटच्या परीक्षातील सर्व प्रश्न काय केले मी एकत्र केले आणि खास करून तुमच्या TET परीक्षेतील प्रश्न काय केले मी बघितले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बांधवांनो, जे तुमच्यापाशी अगोदरपासून आहे, जे तुम्ही D.ED आणि B.EDला शिकलेले आहात, त्याच घटकावरती प्रश्न येतात. आता तुम्हाला ते विश्वास बसणार नाही तर ह्या तक्त्याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण आज या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की 2013ची जी ही काही TETची परीक्षा आहे त्याचा अभ्यास आता काय होणार आहे बांधवांनो, सोपा होणार आहे. कारण सर्व घटक, सर्व उपघटक आणि त्याला दिलेले गुण याचं 2013 ते 2019 हे पूर्ण विश्लेषण आणि वर्गीकरण आम्ही काय केलं माहिती का, या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला येणारी ही जी काही 2021ची TETची परीक्षा आहे ही नक्कीच तुम्हाला सोपी होणार आहे. आणि मला पूर्ण ठाम असा विश्वास आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्राच्या विषयामध्ये मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडणार. तर चला बघूया 2021 मध्ये नेमके कोणत्या घटकांना महत्त्व दिलं जाणार आहे. तर लक्ष द्या स्क्रीनकडे बांधवांनो, इकडे तिकडे लक्ष देऊ नका. बघा, खास करून पहिल्यांदा महाराष्ट्रात तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करून आमच्या या संस्थेने आणि स्वतः मी हा तक्ता बनवला आहे. तर आपण बघूया बांधवांनो, सर्वात सुरुवातीला 2013ला जो काही प्रश्न आलेला आहे तो प्रश्न म्हणजे बघा, या घटकापैकी सर्वात जास्त प्रश्न आलेले, 3 प्रश्न आलेले बहुतांश घटकाला. त्या घटकाकडे जाऊया. प्रथम घटकाचं नाव आहे पहा बांधवांनो की मानसशास्त्रज्ञाचे योगदान. हा जो काही घटक आहे मानसशास्त्रज्ञाचे योगदान, हा खूप काय आहे, महत्त्वाचा काय आहे बांधवांनो, घटक आहे. कारण आपले अरिस्टॉटल असेल, अरिस्टॉटल पासून ते बांधवांनो जवळपास ताराबाई मोडक यांच्यापर्यंत जे काही वेगवेगळे शिक्षणतज्ञ होऊन गेले, मानसतज्ञ होऊन गेले, यांच्या सर्वांवरती प्रश्न सातत्याने आलेले आहे. आपण बघू शकतो 2013ला त्यावर प्रश्न आलते 3, 2014ला त्यावर विचारले नाही, परंतु 15ला 2 आलते, 17ला सुद्धा 2 आलते, या ठिकाणी 18ला सुद्धा 3 आले यावरती. आणि मागच्या वेळेस म्हणजे 2019ला एक प्रश्न या घटकावरती विचारलेला आहे की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मानसशास्त्रज्ञाचं योगदान काय आहे, म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्राचा विकास करण्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं. तर जवळपास याच्यामध्ये 8 मानसतज्ञ आहे. मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ते शिकवले आणि पुढेही शिकवत राहील. तक्त्यानुसार परीक्षाभिमुख जर आपण अभ्यास केला आणि तुमच्या लक्षात येईल की मी प्रत्येक परीक्षेमध्ये साधारणतः 1 ते 3 दरम्यान या घटकावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून बांधवांनो, आपल्याला हे जे काही मानसशास्त्राचं जे काही योगदान आहे हे आपल्याला विसरून चालता कामा नये. म्हणून मानसशास्त्रज्ञाचे योगदान यामध्ये आपले अरिस्टॉटल असतील,
प्लेटो असतील, क्विटिलियन असतील, मॅकडुगल असतील, विल्यम वुंट असतील, सिग्मंड फ्राईड असेल, त्यानंतर वॅटसन असतील, त्यानंतर थॉर्नडाईक असेल, प्यॉला असेल, स्किनर असेल, यासारखे अनेक जे काही मानसतज्ञ आहे या सगळ्या तज्ज्ञांवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले. म्हणून तुम्हाला परत सांगतो, अंडरलाईन करून ठेवा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या की पहिला जो अत्यंत घटक आहे महत्त्वाचा, तो घटक म्हणजे कोणता आहे? मानसतज्ञांचे योगदान. मग हे जे विश्लेषण केलेलं आहे 2013 ते 19 पेपर क्रमांक 2चं आहे. तुम्ही म्हणता की पेपर 2चंच काऊन केलं? कारण तुम्ही लक्षात घ्या, मी गेले 2-4 दिवस झाले व्हिडिओ करून तुम्हाला सांगतोय की ज्या व्यक्तीचं DED झालंय तो व्यक्ती पेपर क्रमांक 1 पण देऊ शकतो आणि पेपर क्रमांक 2 सुद्धा देऊ शकतो. आता 2 कसा देऊ शकतो? ज्यांचं फक्त 12वी आणि DED आहे ते काय करतील? पेपर क्रमांक 1 देतील. पण ज्यांचं DED आहे आणि ज्यांचं काय झालेलं आहे, BA आहे, किंबहुना BSc आहे, किंबहुना BCom आहे, ह्या सगळ्यांनी काय करायचं माहिती का बांधवांनो? पेपर क्रमांक 2 सुद्धा द्यायचा आहे. आता ज्या बांधवांना असं वाटतं की माझं गणित कच्चं आहे पण माझं DEDच आहे, अशांनी काय करा माहिती का? फुगीरपणा करू नका. ज्याचं BSc झालेलं आहे, ज्याचं मॅथ पक्क आहे त्यांनीच गणित द्या. ज्याचं मॅथ काय आहे, कच्चं आहे, त्यांनी काय करा? सामाजिक शास्त्र हा घटक निवडा. सामाजिक शास्त्र तुम्हाला जर पास व्हायचं असेल, तुम्ही 2013 ते 2021 जो प्रयत्न करताय ना, अपयश येत आहे ना, त्याचं कारण आहे फक्त फुगीरपणा. काय आहे की माझी कोणतरी मैत्रीण किंवा माझा कोणतरी मित्र त्यांनी मॅथ घेतलंय, मग त्याला कसं वाटन? त्याला काही एक वाटाना. इथं आपल्या नोकऱ्या चालल्यात. काय चाललेलं आहे मित्रांनो, गुरुजींनो? नोकऱ्या चालल्या. 2019 मध्ये जो काय आता शिक्षक भरती होईल त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं. म्हणून मला तुम्हाला सांगायचं की हार्ड पेपर हा खास करून मानसशास्त्राचा पेपर 2 आहे. कारण पेपर 1 हा सगळा काय माहिती का? ज्ञानावर आधारित आहे. इथं जे काही विचारले ना शास्त्रज्ञ, फक्त 2013ला एक सोपा विचारला होता, वॅटसन. पण नंतर विचारले खालीलपैकी कोणत्या मानसतज्ञांनी हे मानसशास्त्रात योगदान, त्यांचं खालीलपैकी कोणतं चुकीचं आहे किंवा कोणतं बरोबर आहे. म्हणून बांधवांनो सांगायचं आहे की मानसशास्त्राचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. तो घटक तुम्ही करा, हे तुम्हाला कळलं असेल. चला फास्ट जातो. खऱ्या अर्थाने आपल्या पेपरचं नावच बालमानसशास्त्र आहे, तरी एक प्रकरण आहे बालमानसशास्त्र. याच्यामध्ये आपले प्लेटोपासून ते पार स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजे ताराबाई मोडक यांच्यापर्यंत बालकांसाठी विशेष काय प्रयत्न केलेले आहे व्यक्तींनी. आता ह्या सर्व प्लेटो हे ग्रीकचे होते, ताराबाई मोडक हे आपल्या भारतातले आहे फार इथपर्यंत. म्हणजे महात्मा गांधी वगैरे हे सगळेच आले त्याच्यामध्ये. हे पूर्ण असं मानस बालका संदर्भातलं योगदान, त्याच्यावरती कमी प्रश्न विचारले गेलेले आहे. तरी बऱ्याच वेळा याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न जे काही विचारले 2 आणि 1, 3 आणि 1, 4 हे सर्व चारीचे चारी प्रश्न जवळपास हे आपले जीन पियाजो यांच्यावरती काय केलेले आहे माहिती का? विचारले गेलेले आहे. म्हणून जीन पियाजो याच्यामध्ये खूप काय महत्त्वाचे. त्याच्यानंतर थोडा कमी मार्काला विचारला गेलेला जो काही घटक आहे तो एक शैक्षणिक मानसशास्त्र. कारण ह्या शैक्षणिक मानसशास्त्राच्याच ह्या सगळ्या काय आहे संकल्पना आहे. परंतु परफेक्ट की शैक्षणिक मानसशास्त्रावर व्याख्या असेल किंवा एखादा प्रश्न असेल त्याच्यावर आतापर्यंत 3 प्रश्न काय केलेले विचारले गेलेले. म्हणजे आपण जर मानसशास्त्राचं योगदानावर जर बघितलं 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 1 11. बघा बाल मित्रांनो, योगदानावरती 11 प्रश्न विचारले आहेत. किती प्रश्न इथं लिहून ठेवतो मी, तुमच्या लक्षात राहील. मानसशास्त्राचे योगदान किती? 11 प्रश्न. या ठिकाणी बालमानसशास्त्रावर किती विचारले? 4 प्रश्न. शैक्षणिक मानसशास्त्र किती विचारले? 3 प्रश्न. त्याच्यानंतर पहा जी काही आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे पहा बांधवांनो, त्यावरती सुद्धा बहुतांश प्रश्न विचारलेले आपल्याला लक्षात येतात. हे सुद्धा तुमच्या DEDचं शैक्षणिक मानसशास्त्राचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये घटक 2 आहे पहा. अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, ती जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती म्हणजे टू द पॉईंट प्रश्न विचारलेले. आणि प्रत्येक परीक्षेत 1 2 1 2 पहा. 2014ला त्याच्यावरती 3 होते. आपण जर याची सगळ्यांची बेरीज करून बघू, 2 आणि 2 4 आणि 1 5 6 7 8 9 10 10 आणि 2 12. बघा मित्रांनो 12 प्रश्न. लहान गोष्ट नाही आहे. 12 प्रश्न याच्यामध्ये काय गेलेले विचारले गेलेले. हा टॉपिक तुम्ही आवर्जून चांगला करायचा आहे. या ठिकाणी 12. त्याच्यानंतर बघा
जो काही अति महत्त्वाचा आणि खास करून जो काही माझा आवडता किंवा महाराष्ट्रातले बरेच असे विद्यार्थी म्हणतात की सर की उपपत्त्या आमच्या लक्षात येत नाही, उपपत्त्या आमच्या लक्षात येत नाही. उपपत्तीवर सर्वात जास्त प्रश्न आहे. डायरेक्ट 2013ला एकच आलता, तर डायरेक्ट पहा बांधवांनो 2000 या ठिकाणी 19ला मात्र 5 प्रश्न याच्यावरती आलेले. हे 5 म्हणजे हे 5 आणि 2 7 1 8 9 10 याच्या उपपत्त्यावरती सुद्धा आतापर्यंत 10 प्रश्न आलेले. सर्वात जास्त उपपत्त्या पेपर क्रमांक 1 मध्ये विचारल्या जातात. हा पेपर क्रमांक 2 असल्यामुळे इथं सर्व घटक आहे, इतर घटकांना थोडं स्थान दिलेलं आहे. आणि त्यानंतर पहा, लक्षात घ्या मी काय सांगतो आता, की हे जे अनुवंश असेल, परिस्थिती असेल, संवेदना असेल, अवबोध असेल, त्यानंतर आपलं हे जे काही संबोध प्रतिमा असेल, कल्पना विचार असेल, स्मरण विस्मरण असेल, अवबोध अभिरुची असेल, प्रेरणा धारणा असेल आणि बुद्धिमत्ता असेल, हे जे काही हे जो भाग बघितला आपण एवढा 1 2 3 4 5 6 7 8 हे काही वेगवेगळे प्रकरण नसून हा काय माहिती बांधवांनो एकच घटक आहे. त्याचं नाव आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक. जे आपलं अध्ययन आणि अध्यापन आहे याच्यावर परिणाम करणारा घटक असतो. तो पहिला घटक म्हणजे कोणता मित्रांनो? तो घटक म्हणा गुरुजी अनुवंश. पहिला घटक कोणता आहे? अनुवंश. त्यानंतर कोण आहे? परिस्थिती. त्यानंतर आहे संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा, कल्पना, विचार, स्मरण विस्मरण, अवबोध, अभिरुची, प्रेरणा, धारणा आणि बुद्धिमत्ता. हे जे काही घटक आहे जवळपास आपण मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15. हे 15 घटक जवळपास प्रत्येक वेळेस 15 16 20 पर्यंत विचारले गेलेले. महाराष्ट्र इथंच उलथा सुलटा होतो, इथंच त्याला सुधरत नाही नेमकं काय आणि कुठलचं आहे. कारण हे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मध्ये सर्वात जास्त विचारले गेले. सर्वात 2 मध्ये तर सर्वात जास्त. बघा आता इथं काय, हा एकच घटक आहे. एक घटक जर व्यवस्थित केला तर एक पहिले, बाकी सगळं बाजूला. पहिले हे घटक बघा. आता याच्यातला पहिला जो काही आपला घटक आहे अनुवंश आणि परिस्थिती, त्यातला 1 2 3 4 5 6 परत मोजू 1 2 3 4 5 6. बघा बांधवांनो, जो काही आपला घटक आहे अनुवंश आणि परिस्थिती, मग कधी अनुवंशावर तर कधी परिस्थितीवर, पण दोन्ही मिळून जर बघितलं तर आपण 6 प्रश्न या घटकावरती विचारले गेलेले आहे. आपल्या या तक्त्यामध्ये आपण त्याला क्रमांक किती देऊ? प्रकरण 6. नंतर 7 नंतर संवेदना आणि अवबोध, हे सुद्धा प्रत्येक वेळेस 1 1 2 2 आहे. 1 2 3 4 5 6 7. आता इथं किती विचारले गेलेले बांधवांनो? 7 असे काय केलेले प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यानंतर बांधवांनो संबोध आणि प्रतिमा, यावर सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी आलेले आपल्याला दिसतात. 1 2 3 4 5 6 7 याच्यामध्ये सुद्धा 7 प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. त्यानंतर कल्पना विचार 3 आणि 2 5 आणि 1 6 याच्यावरती सुद्धा 6 प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले, तुम्ही ते लक्ष घ्या. त्यानंतर स्मरण आणि विस्मरणावरती तसं पाहायला गेलं तर ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे, परंतु आजपर्यंत याच्यावर फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं 2च घटक की ज्याच्यावर आतापर्यंत लय प्रश्न विचारले गेलेले तो एक करायचा, आणि ज्याच्यावरती आतापर्यंत विचारलेलेच गेलेले नाही आहे परंतु तो एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. असा जर घटक असेल ना बांधवांनो तो येऊ शकतो, कारण याच्यावर विचारलेलंच नाही आहे. त्यानंतर हे अवधान आणि अभिरुची, हा 11वा. याच्यावर जर आपण मोजलं 1 2 3 4 5 6 7 तर हे 7 प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहे. त्यानंतर प्रेरणा आणि काय धारणा, आपण जर बघितलं ही प्रेरणा आणि धारणा याच्यावर सुद्धा 1 2 3 4 5 6 घटक याच्यावरती 6 वेळा प्रश्न विचारले गेलेले आहे 6 गुणांसाठी. आणि त्याच्यानंतर एकदम अति महत्त्वाचा सातत्याने ह्या घटकावरती प्रश्न आलेला आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि बुद्धिमापनाच्या काही वेगवेगळ्या काय आहे उपपत्त्या आहे. ही बुद्धिमत्ता आणि त्याच्या उपपत्त्या याच्यावरती सर्वाधिक प्रश्न विचारले गेले, म्हणून मी याला स्टार केलेलं आहे. तुम्हाला जर का पास व्हायचं असेल हे प्रकरण तुम्हाला 100% आलंच पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही. बघा 2019ला 3 प्रश्न आले, 18ला 1, 17ला
या ठिकाणी बघा मित्रांनो 2015ला तर पार 4 आलते, 14ला 2 आले, 2013ला 3 आले. हे पेपर क्रमांक 2चे सगळे गुण आहे आणि पेपर क्रमांक 2च सर्वांनी द्यायचा आहे, कारण अत्यंत सोपा असतो. गणित नसल्या कारणाने ज्याचं गणित कच्चं आहे त्याने ते द्या, आणि ज्याला दोन्ही द्यायचे अतिउत्तम. गणिताची तयारी केली तर सगळ्यांची तयारी, गणित बाजूला काढलं तरच वेगवेगळे विषय होतात, नाही तर काठीनेपाती सगळे सारखे आहे. यावर नंतर मी बोलेल. पहा मित्रांनो, आपण जर याची बेरीज केली 3 आणि 1 4, 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15 सर्वात जास्त बघा बांधवांनो. आणि बघा आता या ठिकाणी हे जे काय आपण बघितलं की तुमचं हे जे काही बुद्धिमत्ता आहे आणि त्याचे उपपत्त्या आहे, ह्या 15 मार्काला आत्तापर्यंत विचारले गेल्या सर्वात महत्त्वाचा घटक तुम्ही तो आता त्याची तयारी करायची. त्यानंतर नव्याने पहा की तुमच्या डी.एड आणि बी.एडमध्ये खास करून याचं खूप नगण्य स्थान आहे, परंतु आजकाल तो प्रश्न विचारला गेलेला आहे. तो म्हणजे व्यक्तिमत्व आणि संरक्षण यंत्रणा. याच्यामध्ये 2 आणि 1 3 आणि 1 4 हे सुद्धा अति महत्त्वाचं आहे. ह्या मुलांना याचे नक्कीच हे 4 मार्क त्यांचे गेलेले असणार आहे, कारण हे तुमच्या पाठ्यपुस्तकात प्रकरण नाही आहे. ही नव्याने ॲड झालेली संकल्पना आहे. त्यामुळं आपल्याला पूर्ण डी.एड आणि बी.एड दोन्हीचा अभ्यासक्रम असल्या कारणाने बी.एडच्या याच्यामध्ये हे दोन्ही आठवतात. जे डी.एडची मुलं आहेत त्यांनी आवर्जून याची तयारी करून ठेवा. त्यानंतर पहा अति महत्त्वाचा तो म्हणजे बालकाच्या विकासाच्या अवस्था. आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्येच हे अंतर्भूत केलेलं आहे. पहा काय, बालकाच्या विकासाच्या अवस्था. याच्यामध्ये सुद्धा खूप प्रश्न आपल्याला दिसतात. 2019ला 3 होते, 2018ला 2 होते, 2017ला 2, 2015ला या ठिकाणी मित्रांनो 1, 2014ला सुद्धा 4 आणि 2013ला सुद्धा 3. असं महत्त्वपूर्ण असे काय याच्यामध्ये प्रश्न विचारलेले, यांची सगळ्यांची आपण बेरीज करून बघू किती प्रश्न होतात. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 या ठिकाणी परत 15. बापरे मित्रांनो, खूप महत्त्वाचा घटक आहे. याला सुद्धा आपण काय करूया, स्टार करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं आपण शास्त्रज्ञाचं योगदान याला सुद्धा स्टार करूया, कारण 10 प्रश्न खूप महत्त्वाचे. त्यानंतर उपपत्त्याला सुद्धा स्टार करूया. मग तुम्हाला ॲक्युरेट कळतं की काय अति महत्त्वाचं आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बांधवांनो, जे अध्ययन संक्रमण आहे याला थोडं नगण्य स्थान दिलेलं आहे, की जे आपलं धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण, फक्त 3च प्रश्न याच्यामध्ये काय केलेले, विचारले गेले. त्यानंतर विशिष्ट लक्ष गटातील बालक हा सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये काय केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. हा नव्याने घटक ते सुद्धा आपल्या डी.एड बी.एडच्या अभ्यासक्रमात खूप कमी आहे. 1 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, इथं सुद्धा 10 अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याला सुद्धा स्टार करू आपण. त्यानंतर पहा शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य, खऱ्या अर्थाने याला जास्त वेटेज द्यायला पाहिजे होतं, पण शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्याला वेटेज कमी आलेलं आहे 3. त्याच्यानंतर पहा अध्यापन पद्धतीला खूप वेटेज आहे. या ठिकाणी अध्यापन पद्धती शिक्षकाला जर शिकवायचीच असेल, शिक्षक व्हायचं असेल तर विविध विषयाच्या अध्यापन पद्धती असतात, त्या क्लिअर असाव्या आपल्या. बघा मित्रांनो, 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15. चला इथं सुद्धा 15 घटक हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर पहा अध्ययन प्रतिमाने, जसं अध्यापन पद्धती असते तसं प्रतिमाने असतात, ते सुद्धा अध्यापन कसं करावं ते सांगतात. या ठिकाणी 2018ला आला, 17ला आला, 15ला आला 2-2 मार्काला, त्यानंतर 14ला 1 मार्काला आणि 13ला 1 मार्काला. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. इथं 8 काय झाले मित्रांनो, हे गुण या ठिकाणी विचारलेले दिसतात आपल्याला. आणि त्यानंतर तुमच्या आवडीचा विषय डी.एड आणि बी.एडच्या प्रत्येक पुस्तकाच्या पाठीमागचं प्रकरण, आणि डी.एड फर्स्ट इयरला 50 मार्काचं प्रकरण आणि बी.एडला सुद्धा प्रत्येक विषयाच्या पाठीमागचं प्रकरण. असं हे शैक्षणिक मूल्यमापन याचे जनक डॉक्टर ब्लूम आहे. त्यानंतर पहा 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. हे सुद्धा मूल्यमापन महत्त्वाचं आहे आणि ह्याला सुद्धा आपण काय करूया, स्टार करूया. त्यानंतर पहा हे नव्याने आलेला घटक आहे, तो म्हणजे शालेय आंतरक्रिया, की या घटकामध्ये प्रत्येक वेळेस प्रश्न 1 2 1 2 1 2. आणि आता हे नेमकं शालेय आंतरक्रिया काय असतं. शालेय आंतरक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा बांधवांनो, मी इकडं स्पष्टीकरण करतो. शालेय आंतरक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते, शाळा, त्यानंतर मुख्याध्यापक, शाळेनंतर असतो विद्यार्थी,
विद्यार्थ्यानंतर असतात मुख्याध्यापक, मुख्याध्यापकानंतर असतात या ठिकाणी आपले शिक्षक, आणि त्यानंतर असतात पालक, म्हणजेच आपला परिसर वगैरे. किती घटक आहे? 1 2 3 4 5. ह्या 5 जणांमध्ये जी काही आंतरक्रिया आहे, देवाणघेवाण आहे, विचारांचा असेल, साधनांचा असेल, ते खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या घटकावरती प्रश्न विचारले गेलेले हे तुमच्या लक्षात येत नाही. थोडक्यात याला व्यवस्थापन म्हटलं तरी चालेल. ते 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 आणि 2 12. अशा प्रकारे पहा या ठिकाणी 12 या ठिकाणी काय आले प्रश्न आलेले आहे. खूप अति काय आहे हे महत्त्वाचं आहे. बघा अशा पद्धतीने मित्रांनो थोडे थिडके नाही. आता जे काही अत्यंत महत्त्वाचे घटक आहे त्याला परत आपण एकदा काय करूया, अंडरलाईन करूया, पाहूया. जे घटक 15 मार्काला आहे ते बघूया आपण. 15 मार्काला वरती 15 15 कोणीच नाही. सांगा 15 मार्काला कोण आहे? हा आपला काय मध्ये घेतं स्टार करू आपण याला. बुद्धिमत्ता करायचा आहे तुम्हाला. लक्ष द्या, हे तुमच्यासाठी चाललं आहे. तुम्ही वाचता असं किती परीक्षेतच येत नाही. हे सगळा अट्टहास तुमच्यासाठी चालला आहे. कारण मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्रातला आमचा जो DED BEDचा जो काही शिक्षक आहे, जरी तुम्ही भावी असले तरी मी मानतो की एकदा DED कंप्लीट केलं झालं, विषय संपला. तुम्ही शिक्षकच आहे आज. फक्त तुम्हाला तुमच्या त्या डिग्रीवरती विश्वास नाही, घेतलेल्या ज्ञानावर विश्वास नाही आहे की मी नेमकं काय शिकलो आहे. तुम्ही वाघिणीचं दूध पिलेले आहात, परंतु तुम्हाला त्याची जाणच नाही आहे. ज्यावेळेस हनुमंतराय, बजरंगबली हे लहान असताना खूप पराक्रम करायचे, पार लगे तिकडे सूर्याला पकडायला गेले, पण सगळे देवांना वाटलं की हे याच्याकडे एवढ्या लहानपणी शक्ती झालेल्या आहे, योग्य वेळी यांना एक शक्ती देऊ, म्हणून त्यांना काय केलं होतं, विस्मरण केलंय की सगळ्या शक्तींचं. तुम्ही मधल्या काळात नोकर भरती झाली नाही, शिक्षक भरती झाली नाही, अरे विसरून गेलेत. तुम्ही काय अशी काही सामान्य विद्यार्थी नाही आहे ना. आता मी तुम्हाला हे परत जागृत करतो. मग जसं हनुमंताला नंतर जामवंतांनी जागृत केलंय. सीतामाईला आणायचं होतं तर डायरेक्ट उडी मारायची होती, तर ती उडी कोण मारणार इतक्या लांब, कोण जाणार त्या 7 समुद्रापार. तर जामवंताने हनुमंताला सांगितलं होतं की अहो बजरंगबली, तुम्ही सामान्य नाही आहे, तुम्ही कोण आहात, सर्व शक्तिमान आहात. खऱ्या अर्थाने या विश्वातला पहिला शक्तिमान हनुमंतराय आहे. तसं सर्वात समाजशील प्राणी या देशाचं, समाजाचं, कुटुंबाचं, विद्यार्थ्याचं भलं करणारा शिक्षक असतो. ह्या सिलेबसमध्ये ते दिलेलं आहे. तसं ते गुण तुमच्यामध्ये आम्ही प्रेरित केलेले. फक्त तुम्ही आळस झटकून टाका, अभ्यासाला लागा. काही अडचण असेल तर मला भेटायला या. इनलाईट आणि एजिवा औरंगपुरा औरंगाबादमध्ये मी ठाम मांडून बसलोय. जोपर्यंत तुम्ही CTET परीक्षा संपत नाही तोपर्यंत मी बाकीचे कामं काही करणार नाही. चला मित्रांनो, आता आपण बघूया. मग आता या ठिकाणी 15 मार्क सर्वात जास्त हे बुद्धिमत्तेला विचारले. त्यानंतरचे 15 मार्क हे सर्वात जास्त बालकाच्या विकासाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्याला विचारले गेले. परत त्यानंतर 15 मार्क हे कुणाला विचारले गेले, जे काय आपल्या अध्यापन पद्धती आहे त्याला विचारले गेले. त्यानंतर जे काय 12 मार्क हे बांधवांनो कशाला विचारले गेले, तर स्टार करतो, इथं एक स्टार करतो, इथं एक स्टार. सर्वात जास्त हे 3 घटक महत्त्वाचे. कोणकोणते? बुद्धिमत्ता, बालकाचे विकास आणि अध्यापन पद्धती. त्यानंतर बांधवांनो बघा, त्यानंतर 12 मार्क एक खास करून विचारले गेले, ते म्हणजे कोणतं, आपलं मूल्यमापनाला आणि नंतर शालेय अंतरक्रियेला. हे जर 2-4 टॉपिक तुम्ही जर कव्हर केले तर तुम्हाला 20-25 मार्क सहज पडतील. आता तुम्हाला टेन्शन येणारे टॉपिक मी सांगतो कोणते, की ते वाचल्यावरही तुम्हाला कळणार नाही. ते टॉपिक म्हणजे मित्रांनो, ते टॉपिक आहे अध्ययनावर परिणाम करणारे हे घटक एवढे. याच्या व्याख्यान, त्याची प्रकारे 5-5, 6-6. त्याला 3 डायग्राम किंवा तक्ता केल्याशिवाय तुम्हाला त्यातला भेद आणि वेगवेगळेपणा समजणार नाही. ते सगळं सारखंच वाटतं. आणि हे तुमची अध्ययन आणि अध्यापन जी प्रक्रिया आहे ती सुखकर होण्यासाठी हे जे अडथळे आहे, हा जो काही परिणाम आहे तो तुम्हाला दूर करायचा आहे. म्हणून तुम्हाला हे टॉपिक सगळ्यात जास्त काय केले विचारेल. तो तसा पाहायला जर गेला आणि एकच घटक आहे, आपण बघूया त्याचं की नेमकं ते घटक कोणते आहे किंवा ह्या सगळ्या घटकांची बेरीज किती होती. म्हणजे एक टॉपिक जर केला तर तुम्हाला मी सांगतो की तुमची चांदीच चांदी आहे, तुम्हाला खूपच मार्क पडतील. पहा हे इथून इथपर्यंत. आता 6 आणि 7 2 12 1 13 इथपर्यंत. 13 आणि 7 झाले 20, 20 आणि 6 झाले 26,
26 आणि ह्यो एक झाला 27, 27 आणि 7, 7 2 14, 1400 41 4 आणि ह्यो एक 3 34, 34 आणि हे 6 परत बांधवानो काय होते 40. आई शपथ किती मार्क पडतात एका टॉपिकवरती आतापर्यंत विचारलेले 40 गुण विचारलेले. कधीपासून 2013 ते 2021 पर्यंत. हे जर का तुम्ही टॉपिक व्यवस्थित केले, एकच प्रकरण येते, एकच. काय नाव आहे त्याचं? अध्ययनावर परिणाम करणारे घटक. काय नाव आहे बांधवांनो? अध्ययनावर परिणाम करणारे घटक. हे जे काही या ठिकाणी आपण बघितले होतं अध्ययनावर परिणाम करणारे घटक, हा टॉपिक जर तुम्ही क्लिअर केला तर बाकीचा अभ्यास तुमचा सहज सोपा होतो, काहीही अवघड नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं, आता जागृत व्हा आणि असंच नियोजन प्रत्येक विषयाचं करा. तुमचं गणित असेल गणित असं करा, मराठी असेल मराठी असं करा. आणि तुमच्याच्याने झालं नाही तर मग आता मलाच करावं लागेल, ते मलाच घेऊन यावं लागेल, मलाच डोकं लावत बसावं लागेल. पण आपण शिक्षक आहे, आपण तुम्हाला येऊ शकतं ते, तुम्ही इतके येडे नाही. मला माहिती तुम्ही कोण आहे ते. आजपर्यंत 2010 नंतर तुम्ही तरी बाकीचे बरे, माझ्या बॅचचे 2000, मी 2009ला माझं D.Ed झालं, 11ला माझं B.Ed झालं, 13ला माझं M.Ed झालं आणि नेमकं त्याच वर्षी परीक्षा आली ती. आणि मी पुस्तक का काढू शकलो? कारण D.Ed B.Ed M.Ed सतत 3-4 वर्षे अभ्यास केल्यामुळं ते कन्सेप्ट क्लिअर झाल्या होत्या. सण त्यावेळेससुद्धा जे काही मी पुस्तक केलं तर मुलांच्या म्हणण्यानुसार, कारण मार्केटमध्ये असं काहीच नव्हतं. 2013ला CTT परीक्षा 2011ला झाली ती, त्याच्यानंतर पोराला काहीच नाही. त्याचा सिलेबस काढा मी 2013ला केला. 13ला सगळ्याच क्लासेसला शिकवायला असल्या कारणाने ह्या विषयात सगळ्या मुलाला 28, 27 आणि 30 मार्क आहे. 25 वर एकही सापडलं नाही मला. मी शिकवलेलं, मी केलेले तक्ते, त्याच्या बाहेर प्रश्नच नाही. तुम्हाला तक्ताच करावा लागेल. हे थेरॉटिकल तुम्ही पाणी वाचले का, आता वाचलं की ते विसरून जात असतं. तुलना करावी लागत असती आणि सतत सराव करावा लागत असतो. थॉर्नडाईकने काय सांगितलं? चुकत शिका, चुकाचं प्रमाण काय करा? कमी करा. स्किनरने काय सांगितलं? सोप्याकडून कशाकडे. पॅवलॉने काय सांगितलं? सोप्याकडून कशाकडे जा? कठीणकडे जा. पॅवलॉ काय सांगितले? जे समान घटक आहे, जे सारखे घटक आहे, ते एकत्र करून शिका. आपल्याला साचार्यवादी उपपत्तीमध्ये हे सगळं माहिती आहे. अरे मग तुम्ही सगळं शिकल्यामुळे तुम्ही तसा अभ्यास करा ना आधी. तुम्ही जर तसा अभ्यास केला तर हे सगळं तुमच्या काय बांधवांनो लक्षात येईल. आणि अध्ययनात काहीतरी परीक्षाभिमुखता असावी, काहीतरी चांगल्या गोष्टी असाव्या आणि म्हणून तुम्हाला चांगले गुण पडतील. म्हणून मला आशा आहे की हा तक्ता तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, यानुसार अभ्यास करा. आणि जर ह्या तक्त्याच्या ह्या प्रकरणाच्या बाहेर जर प्रश्न आला मग मला येऊन भेटा आणि म्हणा गुरुजी बस करा म्हणा शिकवायचं. परंतु तुम्ही जर याचा अभ्यास केला तर बांधवांनो तुम्हाला सहजरित्या याच्यामध्ये काय पडतील, काही कष्ट न घेता तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडतील अशा मी आशा करतो. तुम्हाला तक्ता आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा की सर खूप चांगलं आहे, असंच मराठीचं करा, असंच इंग्रजीचं करा, असंच परिसर अभ्यासाचं करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत अभ्यासाला लागा. वाट पहा पुढच्या व्हिडिओची. तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या बंधूंना, तुमच्या भगिनींना, सर्व मित्रपरिवाराला हा व्हिडिओ काय करा, त्याची लिंक शेअर करा. कारण यातनी मुलाचं भविष्य, याने तुमचे प्रश्न हल होणार आहे. कारण ह्याच व्हिडिओने तुमचं काय होणार आहे बांधवांनो, की तुमचं 2013ची TET काय होणार आहे, सोपी होणार आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. किती वेळ झालं?